मूर्तिजापूर येथील शिवाजीनगर येथील अखिल भटकर यांच्या निवासस्थानी संगणकाचे जनक तथा नालंदा विश्वविद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय भटकर यांनी सदिच्छा भेट देऊन आपल्या गावाच्या विकासाबाबत चर्चा केली। मूर्तिजापूर तालुक्याचे नाव जगाच्या पाठीवर इतिहासात नोंदविणारे संगणकाचे जनक तथा नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय भटकर हे दरवर्षीप्रमाणे प्रभू राम नवमी जन्मोत्सव करिता आपल्या मूळ मुरंबा या गावी येतात। या निमित्ताने गावातील तथा तालुक्यातील नातेवाईकांचं आप्तेष्टांची गाठीभेट घेतात। 6 एप्रिल रोजी मुरंबा येथील श्रीराम मंदिरात विधिवत पूजा अर्चना करून डॉक्टर विजय भटकर यांनी प्रभू श्रीरामांना शेतकऱ्यांच्या हितार्थ साकडे घातले। यावेळी कुलपती डॉक्टर विजय भटकर यांनी मुरंबाच्या सरपंच धनश्री अखिल भटकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन आपल्या गावाच्या विकासाबाबत चर्चा विनिमय केली। विदर्भाचं नाव अख्ख्या जगात लौकिक करणारे नव्हेच तर आपल्या खेड्या गावातून म्हणजे अकोला जिल्ह्यात असलेल्या मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा या गावाचं नाव अख्ख्या जगामध्ये पोहोचवणारे संगणकाचे जनक म्हणून ज्यांची ख्याती प्रख्यात आहेत असे डॉक्टर विजय भटकर। विजय भटकरांबाबत जर बोलल्या गेलं तर नुकतंच शासनाने त्यांना दिल्ली विद्यापीठ म्हणजे नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून प्रख्यात केलेला आहे। आज मूर्तिजापूर दौऱ्यावर ते आलेले आहेत। आपण त्यांच्या सोबत जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया। सर नमस्कार, सर्वप्रथम आमच्या वृत्तवाहिनीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। दरवर्षी आपण रामनवमीला न चुकता आपल्या गावी येता, सगळ्यांच्या गाठी भेटी घेता, काय सांगाल? मला एकच सांगायचं वाटतं भारतीय संस्कृती जी हजारो काळ टिकली, रामाच्या काळापासून हजारो काळ तीच आपली खरी संस्कृती आहे आणि ती टिकून राहिली आहे। त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे मुरंबाच आहे। पण आरती होते, प्रेमाने आरती होते, तर एक पाहण्यासारखं आहे की ती संस्कृती हजारो वर्षापासून टिकून राहिली आणि आजही आहे। त्याचा फार बरा आनंद आहे। सर आपल्या गावापासून आपण एवढ्या लांब देशाच्या राजधानीमध्ये आपण कार्य करत आहात। शिक्षण प्रणालीबद्दल ग्रामीण विभागामध्ये जर बघितलं त्याचा उदय झाला पाहिजे म्हणून काय असं करायला पाहिजे असं आपलं एक मत आहे? मला तरी वाटतं की ती शिक्षण प्रणाली याची आहे ती जरीच विशेष चांगली नसली तरी चांगल्या मार्गावर आहे। चांगल्या मार्गावर आहे आणि चांगलं शिक्षण आम्हाला मिळत होतं। एकच टीचर होते, एकच शाळा होती, एकच बोर्ड होता, तरी आम्हाला चांगलं शिक्षण झालं, याचा फार आनंद आहे। सर आज आपण आपल्या मुरंबा या गावाचं नव्हेच तर विदर्भाचं नाव अख्ख्या जगाला पाठीवर आपण इतिहासात कोरलेलं आहे। या विदर्भामध्ये गेल्या काही दिवसांपासून बघितलं तर शतकापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे। या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठेतरी थांबल्या पाहिजे याच्याकरता उपाययोजना म्हणून एक तज्ञ म्हणून आपण काय सांगाल? खरोखर या आत्महत्या वाढल्या आहेत का? काही प्रमाणात वाढल्या आहेत, पण मला आनंद असा आहे की आजचा शेतकरी चांगली शेती करतोय, पहिल्यापेक्षा चांगली शेती करतोय। पाऊस वगैरे मी सर्व जेव्हा पाहतो तर आज हा शेतकरी, विदर्भाचा शेतकरी चांगली बरी शेती करतोय आणि तो पुढे फार मोठी प्रगती करणार, फार मोठी प्रगती। याचं उदाहरण अनेक उदाहरण पाहिजे आणि त्या मार्गावर आपण चालूया। नुकतंच गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने जर बघितलं तर राज्यामध्ये सीबीएसई पॅटर्न लागू केलेला आहे, कंपल्सरी केलेला आहे। या सीबीएसई पॅटर्नमुळे कुठेतरी ग्रामीण विभागातल्या ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषद असेल, नगर परिषद, यांच्या शिक्षण प्रणालीवर कुठेतरी फरक पडेल का?
फरकच पडेलच. पण तर मला आठवते की मी जेव्हा शिकत होतो तेव्हा एकच टीचर होते, एकच टीचर शिकवायचे आणि सर्व सब्जेक्ट शिकवायचे. तरी चांगलं शिक्षण आम्हाला मिळालं. त्या काळात चांगलं शिक्षण मिळालं आणि आम्हाला चांगलं शिक्षण देऊन मी पुढे जाऊ शकलो. अनेक मुलं पुढे जाऊ शकतो. त्याचा अर्थ असा की आजही शिक्षण चांगलं असू शकतं. या सीबीएसई पॅटर्नमुळे, सीबीएसई राबवल्यामुळे कुठेतरी मराठी भाषेचा अभिवाज्य दर्जा जो आहे हा कमी होण्याच्या मार्गावर तर नव्हे ना? मला नाही वाटत की मराठीमुळे अभिदर्जा जो आहे तो मागे पडला आहे. कारण की आम्ही हेच शिक्षण घेतो आहे, मराठीतच शिक्षण घेतो आहे, मातृभाषेतच शिक्षण घेतो आहे आणि ते चांगलं शिक्षण घेतो आहे. आम्ही पूर्ण शिकू शकतो कॉलेजमध्ये, PMB मध्ये. तर मराठी वाटत मागे पडला आहे. सर, शेवटचा प्रश्न विचारतो आणि स्थगिती घेतो. आज या ठिकाणी आपण आलात, घरच्यांच्या गाठी भेटी घेतल्यात इतक्या दिवसानंतर, काय सांगाल एक गावाकडच्या मातीसाठी? मला तर वाटतं की काय महात्मा गांधी जसे म्हणायचे की आपलं शिक्षण मातृभाषेतच झालं पाहिजे. त्याच कल्चरमध्ये झालं पाहिजे आणि याचा फार मोठा परिणाम खऱ्या शिक्षणावर होतो. तर तेच सुरू राहिले पाहिजे. धन्यवाद सर. कॅमेरामॅन अमेय आगळकर, विदर्भ ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, CEN न्यूज, अकोला. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.